नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. देशातील कोट्यवधी हिंदू बांधवांच्या भावना दुखाविणारे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने ठाण्यात बुधवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वामीनारायण मंदिरातील साधू महोदय, हरिभक्त परायण एकनाथ सदगीर आदीसह अनेक हिंदुत्ववादी नागरिक सहभागी झाले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाषण करताना हिंदूंबाबत गरळ ओकली. राहुल गांधी यांनी केलेल्या या दवेशपूर्ण विधानामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असताना ठाण्यातील जांभळी नाका, रंगो बापूजी चौक येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने उग्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भारत माता की जय, जागो हिंदू जागो अशा घोषणा आणि हमें गर्व है, हम हिंदू है असे फलक झळकवत राहुल गांधीचा निषेध केला आहे. भारत माता की जय, हिंदू राष्ट्र की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जिस देश में 100 करोड़ हिंदू रहते हो, उस देश के पार्लियामेंट में हिंदू के समक्ष ऐसा निवेदन दिया जाता है. इस पार्लियामेंट में राहुल गांधी ने 100 करोड़ हिंदुओं को जो हिंसावादी कहा, उससे निवेदन से हम घोर निंदा करते हैं. इस देश में हर जगह पे हिंदुओं को एक साथ मिलकर राहुल गांधी से माफी मांगवानी चाहिए. जहाँ इतने सारे हिंदू रहता हो, जो समझदार से हिंदू हो, एक चिटी को भी खाना खिलाता हो, सर्प को दूध पिलाता हो, गाय को रोटी खिलाता हो, वो कैसे हिंदू हिंसावादी हो सकते हैं? अहिंसा परमो धर्म, हमारा वो धर्म अहिंसावादी है और हमको हिंसावादी कहते हैं. उसका निवेदन को हम घोर निंदा इस विश्व हिंदू परिषद बजरंग दल इस थाना की यहाँ से इस निवेदन की घोर निंदा हम करते हैं. अस्तु, भारत माता की जय. राहुल गांधी यांनी काल लोकसभेमध्ये त्या ठिकाणी जे काय निंदनीय वक्तव्य केलं आणि त्यामध्ये त्यांनी हिंदू हा हिंसक आहे असं वक्तव्य करून त्यांनी पूर्ण हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी जे जे हिंदू धर्मावर प्रेम करतात ते त्या ठिकाणी इथे आलेले आहेत. आम्ही राहुल गांधी यांचा या ठिकाणी निषेध करतो. मी वारकरी संप्रदायातर्फे आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे दोन शब्द किंवा निषेध असा व्यक्त करू शकतो की राहुल गांधी यांनी संसदेमध्ये जे हिंदूंच्या बद्दल दुर्वाक्य अशा प्रकारचे ते बोलले की हिंदू हे हिंसावादी आहे असं ते बोलतात. या काँग्रेस लोकांची पहिल्यापासूनची परंपरा अशी की जसे सुशील कुमार शिंदे म्हटले होते की हा भगवा आतंकवाद आहे किंवा पी चिदंबर म्हटले होते हा हिंदू आतंकवाद आहे. यांच्या परंपरेत यांनी आतापर्यंत सतत हिंदूंचा द्वेष केलेला आहे. आणि म्हणून मी माझ्यातर्फे वारकरी संप्रदाय परंपरा यातर्फे निषेध व्यक्त करतो. न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर करून न्यायालयाची दिशाभूल फसवणूक केली जात होती. न्यायालयाचे अधीक्षक विनोद पाटील यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार मुंब्रा येथे राहणारा हुसेन अन्सारी, असलम नूर मोहम्मद मंसूरी, मेहताब हैदर नसीम नकवी, मेहंदी हसन इकबाल हसनऊ, इम्तियाज अहमद मेमन या आरोपींना अटक करण्यात आली आहे. बनावट आधार कार्ड, इंटरनॅशनल एअर कंडिशनर कंपनीचे ओळखपत्र, पगार पावत्या, रेशन कार्ड हे कागदपत्र तयार करण्यात आले होते. या संदर्भात न्यायालयाच्या अधीक्षकांनी तक्रार केल्यानंतर ठाणे नगर पोलिसांनी कारवाईची पावले उचलत 5 जणांना अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. ठाणे नगर पोलीस स्टेशनला 3 जानेवारी 2024 रोजी आपण गुन्हा रजिस्टर क्रमांक 3/24 अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या गुन्ह्यामध्ये माननीय अतिरिक्त जिल्हा न्यायालय ठाणे येथील जे अधीक्षक आहेत त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तर याच्यामध्ये कोर्टामध्ये दाखल स्पेशल केस क्रमांक 450/2023 जो गुन्हा वागळे पोलीस स्टेशन दाखल होता 57/2023 कलम 376 IPC अँड अदर कलमांमुळे. तर याच्यामध्ये जो न्यायबंदी आरोपी आहे रमेश सत्यनारायण यादव याला जामीन मिळवण्यासाठी हुसेन वारसी अन्सारी यांनी जामिनाची बनावट कागदपत्रे तयार केली आणि न्यायालयामध्ये बोगस जामीनदार म्हणून हजर राहिला आणि यांनी न्यायालयाची दिशाभूल तसेच फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत 5 आरोपी अटक केले आहेत. त्याच्यामध्ये 1 नंबर आरोपी हुसेन वारसी अन्सारी हा बनावट किंवा बोगस जामीनदार म्हणून न्यायालयात हजर राहिलेला आहे. इम्तियाज अहमद मेनन उर्फ चप्पट हा जो आरोपी आहे आणि एजंट म्हणून काम केलं आहे बनावट जामीनदार मिळवून देण्यासाठी. असलम मोहम्मद मंसूरी यांनी यांच्याशी संपर्क करून बनावट कागदपत्र बनवून घेतलेली आहेत. मेहमद हैदर नसीम नकवी आणि मेहंदी इकबाल हसन उर्फ आसिफ यांचा मुंब्र्यामध्ये
झॅप कम्युनिकेशन नावाचं झेरॉक्स दुकान आहे, तर यांनी सदरची बनावट कागदपत्रे बनवली आहेत आणि याच कंपनीचं बनावट ओळखपत्र ही कागदपत्र आतापर्यंत जप्त केलेली आहेत. तसेच या बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी लागणारं जे मशीन्स आहेत किंवा जे कम्प्युटर आहे, प्रिंटिंग मशीन्स आहेत आणि जी इतर जी साधन सामुग्री ती आतापर्यंत आपण जप्त केली आहे. या तपासामध्ये आतापर्यंत आपल्याला असं समोर आलं आहे की त्यांनी ठाण्यातील इतर कोर्टात देखील तसेच पुणे आणि मुंबईतील कोर्टात देखील अशीच बनावट बोगस जामीनदार हजर केलेले आहेत आणि बनावट कागदपत्र तयार केलेली आहेत. त्याची आपण आता सखोल तपास करत आहोत. आतापर्यंत आपल्याला पुण्याचं खडकी कोर्ट आणि मुंबईचं बोरिवली कोर्ट यातून माहिती मिळाली आहे की त्यांनी अशा प्रकारे बनावट किंवा बोगस कागदपत्र बनवले आहेत. याच्यामध्ये आपल्याला केलेल्या तपासात असं निष्पन्न झालंय की ते 15,000 रुपये एका जामीनदाराकडून जामिनासाठी घ्यायचे एका जामिनासाठी. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विठुरायाचा प्रसाद म्हणून अल्पावधीत अतिशय लोकप्रिय झालेल्या बुंदीच्या लाडूला भाविकांतून असलेली मागणी पाहून यावर्षी मंदिर समितीने 15 लाख लाडू बनविण्यास सुरुवात केली आहे. यंदा विक्रमी आषाढी यात्रा भरण्याचे संकेत पाहता गरज पडल्यास आणखी 5 लाख लाडू बनविण्याची तयारी केल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून विठुरायाचा प्रसाद म्हणून हा बुंदीचा लाडू भाविक यात्रेनंतर आपल्या गावाकडे घेऊन जात असतो. तसे पाहता विठुरायाच्या भक्तांना आषाढी यात्रा ही दिवाळीपेक्षा वेगळी नसते आणि त्यामुळेच मंदिर समितीच्या लाडू प्रसादाला या भाविकांतून मोठी मागणी असते. आपल्या लाडक्या विठुरायाचा सर्वोच्च उत्सव असलेल्या या यात्रेत हे लाडू प्रसाद म्हणून सोबत गावाकडे घेऊन जायची प्रथा मागील अनेक वर्षांपासून येथे रूढ झाली आहे. मात्र या यात्रा काळात 15 ते 20 लाख भाविक येत असल्याने या लाडू प्रसादाच्या विक्रीला मर्यादा होत्या. सध्या मंदिर समितीने स्वतः लाडू बनविण्यास सुरुवात केली असून गेल्या वर्षीपासून जवळपास 7 कोटी रुपयांची विक्री समितीने केली आहे. पंढरपुरातील आता आषाढी एकादशीला यात्रेला सुरुवात झालेली आहे. सर्वच मानाच्या पालख्यांचं प्रस्थान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पंढरी नगरीमध्ये पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविक दाखल होत आहेत. यावेळेस आपण पाहतोय की पंढरपुरात पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर पांडुरंगाचा प्रसाद म्हणून लाडू प्रसादाला खूप प्रचंड मागणी आहे. तर यावेळेस मंदिरे समितीने जवळपास 15 लाख लाडू निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे.
हा लाडू प्रसाद उत्कृष्ट आणि चांगला असावा यासाठी अन्न औषध प्रशासनाची मदत घेऊन त्यांच्याकडून जी काही मानके आहेत त्याची तपासणी करून घेण्यात आलेली आहे आणि उत्कृष्ट नमुन्याचा लाडू प्रसाद यावेळेस मंदिरे समितीमार्फत भाविक भक्तांना दिला जाईल। हा लाडू प्रसाद बनवताना त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ असेल, साखर असेल, त्याचप्रमाणे शेंगदाणा तेल, डबल रिफाईंड शेंगदाणा तेलाचा वापर करतो आहे। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, इलायची, बेदाणा, त्याचप्रमाणे काजूचा वापर करतो आहे आणि ही सर्व जी काही अन्न औषध प्रशासनाची मानकं आहेत त्याचं सर्व प्रमाण मानून या ठिकाणी या लाडूची निर्मिती केलेली आहे। जवळपास आमचे मंदिरे समितीमार्फतचे जे कर्मचारी आहेत 100 कर्मचारी इथं काम करत आहेत आणि येणाऱ्या आषाढी यात्रेच्या कालावधीत 15 लाख लाडू वितरणाचं आमचं उद्दिष्ट आहे। जन्मापासून मी ठाणेकर, जुनं ठाणं झपाट्याने बदललं, त्याचं ठाणे महानगर झालं। ठाणे महानगरात अनेक विविध क्षेत्रातील कलाकार आहेत, ते आपली कला पेश करत असतात। ठाण्याच्या दर्दी रसिक प्रेक्षकांकडून त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो। मलाही माझ्या नखशिल्प प्रदर्शनामध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला। त्याबरोबर झालेल्या नवीन ओळखीमधनं आमच्या विश्वास मतिमंद मुलांच्या केंद्रामध्ये ती रसिकांनी भेट दिली आणि आमच्या मतिमंद मुलांची कार्यक्षमतालाही त्यांनी दाद दिली। ठाणेकर आणि ठाण्याचा मला अभिमान वाटतो। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय, आम्ही ठाणेकर।